आपल्या आजच्या भयकथेचे नाव आहे नरपिशाच भाग 12। लेखिका आहेत चंदना थोरात। दिवसभरात सगळे नागरिक आपल्या कामामध्ये व्यस्त असायचे। एके दिवशी पुन्हा एक वाईट घटना घडली। पहिल्या हत्येनंतर काही दिवसांनी नदीवर मासे पकडण्यासाठी गेलेले दोन तरुण मुले रात्री फार झाली तरी आपल्या झोपडीत परत आले नव्हते। मुलांच्या काळजीने त्यांच्या दोघांच्या आईंच्या डोळ्यातील अश्रू थांबले नव्हते। त्यांच्या शेजारी राहणाऱ्या बायका त्या दोघींच्या जवळ बसून मुले सुखरूप परत येतील असा दिलासा देत होत्या। म्हातारी माणसे लवकरात लवकर मुलांचा शोध घ्या म्हणून शेजाऱ्यांना सांगत होती। रात्री उशिरा मुलांच्या शोधात गेलेले नागरिक त्या दोन मुलांची रक्तात न्हालेली प्रेतं घेऊन पाड्यात आले। एका मुलाच्या शरीरावर बऱ्याच जखमा दिसत होत्या, त्याचे पोट फाडून आतील आतड्या गायब होत्या। दुसऱ्या मुलाचे प्रेत पाहिले तर बचावासाठी पळत असताना त्या मुलावर पाठीमागून हल्ला करून खांद्यापासून कमरेपर्यंत तीक्ष्ण हाताने वार केलेले होते। शरीराच्या इतर भागावर चावल्याच्या खुणा दिसत होत्या। अंगातील रक्त शोषून घेतल्यामुळे दोन्ही प्रेतं ओळखू सुद्धा येत नव्हती। अंगावरील वस्तूवरून त्यांची ओळख पटली होती। अशा मुलांच्या झालेल्या निर्घृण हत्यामुळे सर्व पाड्यात दिवसाही शुकशुकाट पसरला होता। या घटनेनंतर तर दिवसाही इतर मंडळी लहान लेकरांनी जराही नजरेआड जाऊ देत नसत। कोणत्याही कामासाठी बाहेर पडताना प्रत्येकजण आपल्याबरोबर सोबतीला कोणाला तरी घेऊनच घराबाहेर पडत। रात्री उशिरा बाहेर जाणे सर्वच जण टाळू लागले। संध्याकाळ होता जो तो आपल्या झोपडीत दोन घास खाऊन निपचिप झोपून राही। रात्री मध्यरात्री जंगलातून तर कधी पाड्याच्या अगदी जवळून अमानवी गुरगुर किंवा कर्णभेदी डरकाळीच्या आवाजाने लोक भयभीत होत होते। महिना होऊन गेला तर त्या भयंकर प्राण्याच्या भीतीने लोक घराबाहेर पडले नव्हते। अशावेळी कंदमुळे, फळे जळण्यासाठी लाकूड फाटा तसेच गुरांसाठी गवत गोळा करण्यासाठी एक कुटुंब जंगलात गेले। हे कुटुंब तेच होते ज्याच्या म्हाताऱ्यावर पहिला हल्ला झाला होता। त्या मृत व्यक्तीच्या बायकोने तसेच मुलाने व मुलाच्या प्रियसीने त्याच्या गरोदर सुनेवर खोटे व्यभिचाराचे आरोप करून पाड्याच्या वतीने तिला शिक्षा म्हणून जंगलात धाडले होते। नंतर त्या मुलाने त्याच्या प्रेयसीशी दुसरे लग्न करून तिला आपली पत्नी बनवले होते। जंगलात जाण्यासाठी त्या दिवशी या कुटुंबाबरोबरच त्याच्या शेजारी राहणारा त्या मुलाचाच एक मित्र व त्याची बायको असे 5 जण जंगलात गेले होते। जंगलात भाजीपाला, फळे गोळा करता करता आणि लाकूड फाटा शोधता शोधता ही सर्व मंडळी खूप गर्द जंगलात पोहोचले होते। संध्याकाळीच अंधार पडण्यापूर्वी परत पाड्याकडे परत फिरण्याच्या त्यांच्या विचाराचा कामाच्या गडबडीत त्यांना विसर पडला होता। जेव्हा कामे पूर्ण होऊन परत जाण्याची वेळ झाली तेव्हा खूपच अंधारून आले होते। डोक्यावर जळणाचा व गवताचा भारा उचलून घाईघाईत ते सगळे पाड्याच्या दिशेने भराभर पाय उचलू लागले। इतक्या दुरून एक कर्कश डरकाळी सगळ्यांच्या कानावर आली। तसे भयभीत होऊन म्हातारी व सुनेचे पाय लटपट कापू लागले, कारण ज्या रात्री म्हाताऱ्यावर हल्ला झाला होता अशीच कर्कश डरकाळी घराबाहेरून त्या दोघींनी ऐकली होती। चला लवकर, हा त्याचाच आवाज आहे, नाहीतर आपलं काही खरं नाही, म्हातारी म्हणाली। जोराने वारा वाहू लागला होता। वाऱ्याने मातीचे लोट उडून सगळीकडे अंधुक दिसू लागले। मातीपासून डोळे बचावत एकमेकांना आधार देत कसेबसे दुराळ्यातून वाट काढत ते पुढे चालले होते। इतक्यात म्हातारीच्या पुढ्यात तो अकरार विकराळ तोंड करीत उभा होता। म्हातारीच्या समोर उभा असलेल्या त्याच्या गुरगुरण्याचा आवाज साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते। साऱ्यांचे डोळे भीतीने मोठे झाले होते। प्रत्येकजण त्याचे रूप पाहून आश्चर्यचकित झाला होता। काही कळायच्या आत त्याने आपल्या धारधार तीक्ष्ण नखांनी त्या म्हातारीच्या गळ्यावर वार केला। वार होताच त्या म्हातारीच्या हातातील फळांची व भाजीची टोपली जमिनीवर पडली। ती गळा पकडून खाली कोसळली। गळ्याच्या जखमीतून गरम रक्ताची चिळकांडी उडाली। म्हातारीची एक जीवघेणी किंकाळी जंगलात घुमली आणि शांतता पसरली। म्हातारीचे असे झालेले हाल बघून कुणालाच बचावासाठी पळून जाण्याचा विचार मनात आला नाही। जणू त्या प्रसंगाने विचार करण्याची त्यांची ताकदच काढून घेतली होती। हा कोणता प्राणी? माणसासारखा तर दिसतोय, पण चेहरा अस्वलाप्रमाणे। त्याची उंची इतर माणसांच्या तुलनेने जवळजवळ 7 फूट उंच असावी। डोके शरीराच्या मानाने खूपच मोठे होते। डोक्यावरचे केस लांब होते। कानांच्या वर डोक्यात तीक्ष्ण शिंगे दिसत होती। कानात मोठे नाक फेगडे होते। मोठे मोठे लाल भडक रक्तवकर डोळे होते। चेहरा विद्रूप होता। तोंडातून 2 तीक्ष्ण सुळे बाहेर आले होते। दातांची ठेवण ओबडधोबड धारदार डोकेरी दिसत होती। मानेपासून पायांच्या टाचेपर्यंत शरीरावर वाढलेले केस होते। शरीराच्या उंचीमुळे तो जरा वाकून उभा होता, जसे काही एखादे अस्वलच असावे। हात गुडघ्यापर्यंत लांबडे दिसत होते। हातांच्या बोटांना मोठमोठी वाढलेली नागमोडी धारदार नखे एखाद्या शास्त्राप्रमाणे भासत होती। पायांचे पंजे मोठे होत होते। म्हातारीच्या प्रेताकडे पाहत त्याने पुन्हा एकदा मोठ्याने डरकाळी फोडली। डरकाळीच्या आवाजाने भानावर येताच साक्षात आपला मृत्यू अशा भयानक अवतारात समोर उभा आहे
हे पाहून सगळे वाट फुटेल तिकडे पळू लागले. म्हातारीचा मुलगा आपल्या पत्नीचा हात पकडून पाड्याच्या दिशेने पळू लागला. रस्त्यात पडत अडखळत ठेचकाळत एकमेकांचा हात धरून थोडं अंतर पार पडताच दमलेले ते दोघे एका झुडपात उभे राहिले. तेवढ्यात उंच झाडाच्या शेंड्यावरून पाठलाग करीत असलेल्या त्या पिशाच्याने त्या तरुणावर एक मोठी झडप घालून त्या तरुणाचे डोके गच्च पकडले. तसे तो तरुण सुटकेसाठी दयेची भीक मागू लागला. पण काही समजायच्या आत पुढच्या क्षणात त्या सैतानाने अमानुषपणे त्या तरुणाच्या धडापासून त्याचे डोके वेगळे केले होते. आपल्या पतीचा निर्दयीपणे झालेला अंत पाहून भीतीने त्या महिलेने हृदयच बंद पडले व ती जमिनीवर कोसळली. तिची हालचाल बंद झालेली पाहून त्या पिशाच्याने पुन्हा एकदा मोठ्याने डरकाळी फोडली व तिच्या मृतदेहावर पालता पडून तो तिचे रक्त पिऊ लागला. अशा प्रकारे एकाच कुटुंबातील हे तिघे ठार झाले होते. त्याच्या शेजारी त्याची बायको व त्यांचा शेजारी हे दोघेही पळून पाड्याच्या विरुद्ध बाजूने म्हणजे जंगलाच्या आतल्या दिशेने पळत गेले होते. आता तो नरपिशाच्याही झाडाच्या शेंड्यावरून मोठ्या मोठ्या उड्या मारत जंगलाच्या दिशेने जाऊ लागला. त्या प्राण्याच्या दर्शनाने व भीतीमुळे त्या पतीपत्नीचे प्राण घशात आले होते. नदीच्या जवळच एक अवाढव्य झाडाच्या खोडाच्या आडोशाला ते दोघेही उभे राहून त्या सैतानाच्या कचाट्यातून आपली सुटका कशी करावी याचा विचार करत होते. खूप पळाल्याने धाप लागून त्यांची छाती वरखाली होत होती. तहानीने व्याकुळ असलेली ती व्यक्तीची पत्नी पिण्याच्या पाण्यासाठी नदीच्या पात्राकडे आशेने पाहू लागली. मला तहान लागली आहे, घसा कोरडा पडला आहे, असे वाटत आहे, पाण्याशिवाय माझा जीव जाईल, ती महिला काकुळतीला येऊन म्हणाली. थोडा धीर धर, ते जनावर पाड्याच्या दिशेने गेलेले मी पाहिले आहे. अजून थोडा वेळ तो प्राणी परत नाही आला तर मग आपण पाणी पिण्यासाठी नदीकडे जाऊ, पण थोडा वेळ शांत राहून वाट पाहूयात, तो विचार करत म्हणाला. बराच वेळ आसपास हालचाल झाली नाही. तसे ते दोघे नदीच्या प्रवाहात उतरून पाणी पिऊ लागले. पाणी प्यायल्याने दोघांनाही जरा तरतरी आल्यासारखे झाले. नदीपात्रातून बाहेर येऊन तो एका झाडाखाली उभा राहून पत्नीबरोबर बोलू लागला. आपल्याला लवकरात लवकर सरदाराला या भयंकर प्राण्याविषयीची माहिती द्यायला हवी. आपल्या बरोबरीच्या म्हातारीला फार वाईट पद्धतीने त्याने मारले आहे. तो खूपच भयानक आहे. तो बोलत असताना शांत वातावरणात अचानक शेजारी असणाऱ्या झाडावर पक्ष्यांच्या होणाऱ्या विचित्र आवाजाच्या कलकलाटाकडे त्याचे लक्ष गेले. तो भीतीने कानोसा घेऊन आजूबाजूला पाहू लागला. थंड वारा असतानाही घामाने ते ओला चिंब भिजला होता. कानामागून घामाचा एक बिंदू ओघळून मानेवर आला. अचानक त्याची बोलतीच बंद झाली. पाणी पिऊन झाल्यावर पाण्याची चाळा करीत पाठमोरी उभी असणारी त्याची पत्नी पतीचा आवाज बोलता बोलता अचानक बंद का झाला म्हणून मागे वळून पाहू लागली. ती अवाक झाली होती. तिच्या नवऱ्याला पुढे बोलायचीही संधी मिळाली नव्हती. पिशाच्याने झाडाच्या फांदीवरून ओनवी लटकून अलगद आपल्या लांब हाताच्या घट्ट पकडीत खाली उभा असलेल्या तिच्या नवऱ्याची क्षणात मान पिरगळून मागच्या मानेचा भाग पुढे व पुढच्या गळ्याचा भाग मागे करून शिर मोडले होते व झटक्यात खाली येऊन त्याच्या हातापायाचे हाडे मोडून हातपाय वाकडे केले होते. त्याची प्रेत दूरवर फेकून देत तो पिशाच्या त्या बाईच्या दिशेने पुढे सरकला. आपल्या पतीची अवस्था पाहून ती बाई मोठ्याने किंचाळली व नदीच्या पात्राबाहेर वेगाने पळू लागली. पण दगडांमध्ये ठेचकळत ती थोडेच अंतर पार करू शकली. त्या पिशाच्याने क्षणाचाही विलंब न करता तिला हवेत उचलून नदीच्या काठावर असणाऱ्या मोठ्या दगडावर आपटले. तिचे डोके फुटून त्या दगडाला रक्ताचा अभिषेक झाला होता. लाल रक्त सगळीकडे पसरले होते. संध्याकाळ संपून रात्र झाली. तसेच पाड्यात धावपळ सुरू झाली. सगळीकडे एकच चर्चा होती. अहो, ऐकलत का? जंगलात फळं, भाज्या, कंदमुळं, लाकूड फाटा गोळा करायला गेलेली म्हातारी व तिचा पोरगा व नवी सून आणि शेजारचा पोरगा आणि त्याची बायको अजून जंगलातून परतलीच नाही, एक म्हातारी आपल्या नवऱ्याला म्हणाली. म्हातारीच्या घरात त्याची काळजी करून शोधायला जायला कोणीच वाली उरला नव्हता. तिची झोपडी बंदच होती. परंतु शेजारच्या झोपडीत राहणारा म्हातारा बाप त्या म्हातारीच्या बरोबर गेलेला आपल्या मुलाच्या व सुनेच्या काळजीने त्या सगळ्यांना शोधण्यासाठी मदतीकरिता नातेवाईकांकडे गेला. परंतु त्यांनी सर्वांनी पाड्याच्या सरदाराकडे मदतीसाठी धाव घेतली. सरदाराच्या हुकुमावरून त्यांना शोधत 10-12 तगडी माणसं आपली हत्यारे व मशाले घेऊन जंगलाच्या दिशेने गेली. रात्रीच्या वेळी गडद अंधारात रातकिड्यांच्या आवाजात व्यतिरिक्त फक्त वाहणारा मंद अंगाला झोंबत होता असा वारा प्रत्येक व्यक्ती त्या खतरनाक प्राण्याच्या भीतीने घाबरत शोध घेत होते. काळोखात दूरवर काजवे उडत होते. मशालीच्या उजेडात बराच वेळ शोधाशोध करूनही काही हाती आले नाही. कोणाचाच पत्ता लागला नाही. अजून खोल जंगलाच्या अंतर्भागात जाण्यास जीवाच्या भीतीने कोणीही तयार होत नव्हते. सगळी माणसे हात हलवत परत आली. दुसऱ्या दिवशी सरदाराच्या हुकुमावरून पहाटेच 10-12 माणसे जंगलात जरा आतपर्यंत जाऊन शोध घेऊ लागली आणि दुर्दैवाने म्हातारीच्या सुनेच्या रक्ताविना पांढरा पडलेला मृतदेह व 2-4 पावलांवर पुढे त्या म्हातारीच्या मुलाच्या मुंडक्यापासून वेगळे केलेले धड
रक्ताच्या थारोळ्यात पडलेले प्रेत नजरेस पडताच सर्व नागरिक भीतीने शहारून गेली. एक एक जण घाबरत होते. प्रेतांची झालेली दुर्दशा पाहून फारच बेचैन झाले होते. जंगलाच्या दिशेने पुढे गेल्यावर त्या म्हातारीचा गळा तीक्ष्ण हत्याराने चिरून शरीरातील रक्त संपवलेले पांढरे प्रेत आधीच्या प्रेतांपासून दूर पडलेले आढळून आले. अरे रे रे रे, काय या म्हाताऱ्या प्रेताचे हाल केले आहेत रे, एक जण म्हणाला. अजून एक जोडपं आलं होतं ना यांच्याबरोबर, दुसऱ्या एकाने विचारले. हो रे, तो म्हातारा नाही का सरदारापुढे नातीला घेऊन रडत होता, त्याचाच पोरगा अनसून गायब आहेत. रात्रभर म्हातारी आणि म्हातारा आपल्या नातीला घेऊन डोळ्यात प्राण आणून त्यांच्या माणसांची वाट बघत आहेत. एका व्यक्तीने दुजोरा दिला. चला त्यांचा सुद्धा शोध घेऊया, देव त्यांना तरी सुरक्षित ठेव रे बाबा. जो तो असे बोलताच त्या जोडीला शोधत होते. नदीच्या पात्राकडे शोध घेताना त्या मंडळींना त्या महिलेचे डोके फुटलेल्या अवस्थेतील प्रेत सापडले. दगडावर सुकलेले रक्ताचे डाग दिसत होते. अशा प्रकारे त्या साऱ्यांची केलेली हृदयद्रावक हत्या पाहून सगळ्यांचे हृदय भरून आले. काही अंतरावर तिच्या नवऱ्याचे प्रेत मान बोडून पडलेले, तसेच हातापायाचे हाडे तोडून हातपाय वाकडे केलेल्या अवस्थेत होते. हे पाहून तर साऱ्यांनाच धीर खचला. मन कठीण करीत सर्व मंडळींनी ती प्रेत उचलली, आपल्या पाड्यात नेण्याची तयारी सुरू केली. अशा सगळ्या हत्या झालेल्या 5ही जणांची प्रेत पाड्यात आणून सरदारापुढे ठेवण्यात आली. सारा पाडा भीतीने आणि त्या हत्याकांडाविषयी बोलत होता. म्हातारीच्या घरात तर रडणारे कोणीच उरले नव्हते, पण शेजारच्या घरातील जे तरुण जोडपं मरण पावलं होतं त्यांच्या घरातली म्हातारी आक्रोश करून रडत होती. त्या मृत जोडप्यांची 3 वर्षांची मुलगी घरातली रडारड पाहून घाबरली होती. आई पाहिजे म्हणून रडून धिंगाणा घालत होती. बिचाऱ्या लेकराला आईबाप गेल्याचे काही समजत नव्हते. ही परिस्थिती पाहणारा जो तो हतबल होत होता. सर्व प्रेतांना विधीपूर्वक सर्व कार्य पार पाडून प्रेतांची विल्हेवाट लावण्याची आज्ञा सरदाराने दिली. आता त्या खतरनाक जनावरांपासून कसे काय सुरक्षित राहायचे हा प्रश्न सर्वांना पडला होता. सर्व आदिवासी पाडा दुःखात बुडाला. कोणालाच काय करावे कळेना. आत्तापर्यंत जेवढी प्रेते मिळाली ती पाहून त्या रक्तपिसासू प्राण्याचा माग काढण्याचा विचार सुद्धा कोणीच मनावर घेत नव्हते. त्या प्राण्याची शिकार करणे तर दूरच राहिले. त्या खुनशी प्राण्याशी सामना करावा तेवढी हिंमत कोणातही नव्हती. महिन्याभरात काही ना काही वैयक्तिक कामाकरिता पाड्यापासून लांब गेलेली 2-4 अशी लोक पुन्हा पाड्यातल्या झोपडीत परतलीच नाहीत. त्यांच्या शोधात गेलेल्यांना फक्त त्यांची सुकलेली पांढरी पडलेली प्रेतच सापडली. भीतीने काही दिवस जंगलात लोक गेलेच नाहीत. पण मग रात्री उशिरा झोपडीबाहेर काम करणाऱ्या लोकांवर हल्ला होऊ लागला. तर काही निश्चित झोपडीत निजलेल्या लोकांच्या झोपडीवर दगडफेक करून त्यांना बाहेर पडण्यास भाग पाडले जाई. जो तो बाहेर पडे त्याची हत्या घडवून आणली जात होती. सगळीकडे लोक या हत्या प्रकरणाला घाबरली होती. सारा पाडा चिंतेने त्रस्त होता. पाड्याच्या सरदाराने त्या प्राण्याचा दिवसभरात उजेडात दररोज जंगलात कसून शोध घेतला होता, पण त्या जंगली प्राण्याचा काहीच पत्ता लागत नव्हता. निराशेने सर्व पाड्यात परतले होते. एका गोष्टीची मात्र खात्री पडली होती की तो प्राणी रात्री शिकार करीत असते व दिवसा कुठेतरी लपून बसत असणार. रात्री त्याचा सामना करणे फार कठीण काम होते. कितीही पाळत ठेवली तर तो सापडत नसे. त्या प्राण्याला कोणीच पाहिले नव्हते. पाहणाऱ्याला त्याने जिवंत सोडले नव्हते. त्यामुळे अंधारात त्याचा सामना कसा करावा हे कठीण झाले होते. बऱ्याच काळाने एके दिवशी एक मांत्रिक भिक्षेकरिता त्या पाड्यात आला. एका हातात कमंडलू आणि एका हातात त्रिशूळ व काखेत झोळी. लांब जटाधारी दाढी मिशा वाढलेला, त्याच्या कपाळावर काळा टिळा होता. कृश अंगकाठी, पण चेहऱ्यावर तेज झळकत होते. उघडा बंब, कपाळाला व अंगभर भस्म फासलेले. गळ्यात हाताच्या दंडावर व मनगटावर रुद्राक्षांच्या माळा होत्या. कमरेला काळा कपडा गुंडाळलेला. पाड्यातील ते दुःखी वातावरण त्याच्या नजरेतून सुटले नाही. हा मांत्रिक तपश्चर्या करण्यासाठी जंगलात भटकंती करत असे. पाड्यातील सरदार व इतर रहिवाशांचे पूर्वज त्याची सेवा करीत असत. आत्ताही तो बऱ्याच वर्षांनी परत पाड्यात आला होता. प्रत्येक झोपडीजवळ भिक्षेकरिता जाता त्या झोपडीतील कोणी ना कोणी मरण पावलेले होते. त्यामुळे अन्नदान करण्यास कोणीच उत्सुक नसे. तसेही ज्या घरात मृत्यू झाला आहे त्या घरातले अन्न घेणे मांत्रिकाला वर्ज्य होते. पाड्याच्या परिस्थितीची खबर घेण्यासाठी शेवटी तो मांत्रिक त्या पाड्याच्या सरदाराकडे निघाला. त्याच्या पाठोपाठ सर्व आदिवासी नागरिक गर्दी करून सरदाराच्या झोपडीकडे आले. मांत्रिकाने सरदाराला बाहेर बोलवण्यासाठी एका माणसाला झोपडीत पाठवले. एका झाडाच्या सावलीत मांत्रिक सरदाराची वाट पाहत बसला. मांत्रिकाच्या येण्याची खबर झोपडीत पाठवताच सरदार धावतच झोपडीबाहेर आला. पाड्याची अशी गंभीर परिस्थिती असताना मांत्रिकाला पाहून चिंतेत असलेला सरदार खूप आनंदी झाला. कारण वेळोवेळी हा मांत्रिक पूर्वीपासून पाड्यात येऊन लोकांच्या अडचणी ऐकून घेत आणि त्यांना मदत करीत असे. सरदाराचे वडिलोपार्जित संबंध होते मांत्रिकाशी. काही दिवस पाड्यात राहून तो मांत्रिक पुढे आपल्या यात्रेला निघून जात असे. आज खरोखरच सगळ्यांना त्याच्या मदतीची गरज होती. मांत्रिकाला पाहून सरदार खूप समाधानी झाला. हात जोडून मांत्रिकाच्या पायाशी बसत म्हणाला,
काहीतरी उपाय सांगा महाराज. आम्ही खूप संकटात आहोत. तुम्हीच काहीतरी मार्ग सुचवा. आमचा अर्धा पाडा हा नरभक्षी प्राण्याच्या शिकारीला बळी पडला आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाय सांगा महाराज. सरदार आशेने मांत्रिकाकडे पाहून बोलत होता. या अगोदर तुम्ही मला सांगा, काही महिन्यापूर्वी तुमच्या पाड्यातील 8 महिन्यांच्या गरोदर महिलेवर अन्याय झाला होता का? तिला व्यभिचारी म्हणून तसेच सैतानाची अघोरी साधना करून जादूटोणा व चोटीक करणारे चेटकीन अपराधी घोषित करून दगडांनी मारून तिला पाड्यातून हाकलून दिले होते का? जरा रागातच लालभडक डोळ्यांनी रोखून पाहत मांत्रिक सरदाराला विचारत होता. हो, पण त्यावेळी तुम्ही तरी ते हजर नव्हता. तुम्हाला कसे काय माहिती घटना? तिच्या नवऱ्यानेच त्या गरोदर महिलेवर व्यभिचारी स्त्री असल्याचे आरोप ठेवले होते. पोटातील मूल माझे नाही असे सांगून ती काळ्या विद्येसाठी साधना करते असा आरोपही त्याने तिच्यावर केला होता. त्याने केलेल्या आरोपांची शहानिशा केल्यानंतर आम्हाला तिच्या घरात अघोरी साधनेकरिता वापरण्यात येणारे सर्व साहित्य सापडले होते. त्यामुळे तिला पाड्यातून हाकलून देण्याचा निर्णय सर्वांच्या अनुमती घेण्यात आला होता. या घटनेनंतर ती स्त्री या पाड्यात परत आली नाही. ती जंगलात निघून गेली. परंतु हे सर्व तुम्ही आता का विचारत आहात महाराज? जरा उत्सुकतेने सरदाराने मांत्रिकाच्या उत्तराची वाट पाहू लागला. मी का विचारत आहे? तुम्हाला माहीत नाही तुम्ही किती मोठी चूक करून बसला आहात. ती स्त्री पापी नसून पतिव्रत होती. येथील परिस्थिती पाहून याची आता मला प्रचिती आली आहे. तुम्ही तिच्यावर जो अन्याय केला आहे त्याची शिक्षा या पाड्यातील प्रत्येक व्यक्ती भोगत आहे. तुम्ही तिच्यावर जे गुन्हे लादून अन्याय केला होता त्याचा बदला घेत आहे. तिचीच हाय लागली आहे तुम्हाला. मांत्रिक शून्यात नजर लावून सरदाराशी बोलत होता. मांत्रिकाचे शब्दोशब्द सर्व पाड्यातील लोक कान देऊन ऐकत होते. त्या स्त्रीच्या घरातील व्यक्ती हजर आहेत का इथे? मांत्रिकाने विचारताच सर्वजण एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. नाही महाराज, तिची गरोदरबाई होती ना, तिच्या सासऱ्यांचीच पहिली शिकार केली होती त्या क्रूर पाण्याने. एका सांजवेळी गायीच्या मोठमोठ्या हंबरण्याचा आवाज ऐकून काहीतरी गडबड आहे अशी शंका आली म्हणून झोपडीबाहेर येऊन तो गोठ्यात पाहणी करीत असताना त्याच्यावर पहिला हल्ला त्या प्राण्याने केला होता. हल्ल्यानंतर त्याच्या संपूर्ण शरीरात रक्ताचा थेंबही शिल्लक ठेवला नव्हता त्याने. पाक शरीर सुकून पांढरे फटक पडले होते म्हाताऱ्याचे. सरदार बोलायचा थांबला. पुढे त्याच्या कुटुंबातील त्या म्हाताऱ्याच्या पत्नी व मुलगा त्याचे काय झाले? मांत्रिकाने कुतूहलाने विचारले. ती गरोदरी महिला जंगलात निघून जाताच तिच्या नवऱ्याने पाड्यातील एका तरुणीबरोबर दुसरे लग्न केले. त्याची ती नवी बायको व आईबा यांना सोबत घेऊन तो जंगलात कंदमुळे, फळे तसेच वनातील भाज्या आणण्यासाठी गेला असता त्या प्राण्याने भयंकररित्या शिकार केली आणि त्या सगळ्यांचीच. अशा प्रकारे त्या महिलेच्या घरातील संपूर्ण परिवाराचा नाश झाला. दुःखी मनाने सर्व वृत्तांत सरदाराने सांगितला. बरं, आता मी जे सांगतो आहे ते सर्वजण नीट ऐका. आतापर्यंत जे काही झालं ते फारच वाईट झालं. इथून ते गरोदरबाई ती जंगलात गेली होती. तिने तुमच्या आरोपामुळे देवांची आराधना सोडून सैतानाची पूजा करण्याची निवड केली व आपल्या होणाऱ्या मुलाच्या भावी जीवनासाठीही त्या सैतानाचीच मदत घेतली. तिची आणि माझी भेट जंगलात एका गुहेत झाली होती. तिच्यावर झालेल्या व्यभिचारी व अपमानास्पद शब्दाची चीड तिच्या मनात होती. ज्या सैतानाची अघोरी साधिका म्हणून जो आरोप तिच्यावर लावण्यात आला होता, तुमचा बदला घेण्यासाठी तिने त्या सैतानाची साधना केली. आपल्यावर व आपल्या बाळावर झालेल्या अन्यायाचा बदला घेण्यासाठी तिने आपल्या बाळाला शक्तिशाली बनवण्यासाठी आपल्या गर्भात त्या अगाध शक्तिशाली शैतानाकडून त्याचा अंश मागून घेतला होता. त्या सैतानाला आवाहन करण्यास स्वतःवर दिव्य शक्ती प्राप्त करण्यासाठी तिने माझी शिष्य होऊन मला गुरु करून घेतले व माझ्या मार्गदर्शनाखाली कुंडलिनी शक्ती स्वतःमध्ये जागृत करून घेतली. एका अमावस्येला शैतानाचे आवाहन पूजा करून तिने आपल्या गर्भात सैतानाला सामावून घेतले. मी फक्त त्या विधीपर्यंत तिची साथ दिली होती, कारण तिच्यासोबत झालेल्या अन्यायाचा प्रतिकार म्हणून मी तिला साथ दिली. परंतु जंगलातून निघून जाण्याआधी मी तिला त्या सैतानाची शक्तीची पूर्वकल्पना दिली होती. जेव्हा ते बाळ जन्मेल तेव्हा थोड्या शक्ती त्याच्याकडे असतील, पण ज्या दिवशी तो आपल्या आईचे रक्तप्राशन करेल तेव्हाच त्याच्या आईच्याही सर्व शक्तींचा तो मालक होईल, संपूर्ण शक्तीचा मालक होईल आणि तेव्हा तो आपल्या आईचा बदला घेण्यासाठी या पाड्यात येईल. पण जेव्हा हे सर्व पाहायला ती जिवंत नसेल. मला आत्तापर्यंत त्याच्या पाड्यातील भयंकर त्या मृत्यू पावलेल्यांचे माहिती व सारा वृत्तांत ऐकून असे वाटत आहे की त्या अन्यायाचा झालेल्या महिलेच्या शापित बाळाने हे हत्याकांड केले आहे. त्याच्या आईचे रक्तप्राशन करून त्याच्यातील सर्व शक्ती स्वतःमध्ये सामावून घेऊन तो अगाध शक्तींचा मालक झाला आहे. तोच पाड्यातील नरसंहाराला कारणीभूत आहे. मांत्रिक हताश होऊन म्हणाला. तुमच्या म्हणण्याप्रमाणे त्या स्त्रीवर अन्यायाला जे कारणीभूत होते ते सर्व खोटे आरोप करणारे तिचे घरचे सदस्य तिच्याच मुलाच्या म्हणजे सैतानाच्या हातून मृत्युमुखी पडले आहेत. तसेच पाड्यातील बऱ्याच व्यक्ती मरण पावल्या आहेत. एका अर्थी त्या सैतानाची कृपा असणाऱ्या त्या निर्पुषाने आपल्या आईचा बदला पूर्ण केला आहे. आता त्याला शांत करण्याची वेळ आली आहे.
सरदार मांत्रिकाला विनंती करू लागला. मी स्वतः तिला तिच्या बदला घेण्याच्या हेतूपासून परावृत्त करण्याचा बरेचदा प्रयत्न केला, पण खरोखरच त्या महिलेला स्वतःवर खूप आत्मविश्वास होता. मला शंका होती की पाड्यातील लोकांचा बदला घेण्याची तिची महत्वाकांक्षा होती ती तिने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला असेल, किंवा मुलाच्या जन्मानंतर पुत्र प्रेमासाठी तिने तिचा हेतू बदललाही असेल व तिने साऱ्यांना क्षमाही केली असेल. पाड्यात सर्व ठीक आहे का हे पाहण्यासाठी तसेच तुमच्या काळजीने मी इथे आलो होतो. मला पहिल्यापासून त्या महिलेचा बदला घेण्याचा निर्णय मंजूर नव्हता, पण तिची कहाणी ऐकून बदला घेण्यासाठी बेचैन असणाऱ्या त्या माऊलीला मी मदत करण्यास नकार देऊ शकलो नाही. पण झाला तेवढा नरसंहार आता पुरे झाला. आता तुमची मदत करण्यासाठीच मी इथे आलो आहे. एवढे बोलून मांत्रिक थांबला व प्रत्येकाच्या मनात काय चालू आहे हे निरखून पाहू लागला. सर्वजण मांत्रिकाचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाले होते. आपल्यावर हल्ला करणारा प्राणी नसून खुद्द सैतानच आहे हे ऐकून जो तो घाबरून एकमेकांकडे पाहत आरडाओरडा करू लागले. गडबड वाढू लागली. सगळा गोंधळ पाहून सरदाराने सर्वांना शांत राहण्यास सांगितले. माफ करा महाराज, मी सामान्य रहिवासी आहे. मला काही विचारायचे आहे. आजूबाजूचा गोंगाट ऐकून तो पुन्हा म्हणाला, हे पहा, सगळ्यांनी शांत राहा. महाराज, तुम्ही स्वतः त्या बाईला आमच्या विरोधात मदत केलीच. आता तुम्ही स्वतः आमची दुर्दशा पाहण्यासाठी इथे आलात. मला तर काही समजत नाही. तुम्ही असे का केलेत? सांगा ना, आता या संकटानं कसे तोंड द्यायचे? पाड्यातील एक म्हातारा मांत्रिकाला विचारू लागला. मी त्या महिलेला मदत केली कारण तिच्यासोबत पाड्यातील लोकांकडून अन्याय झाला होता आणि तिला मदतीची गरज होती. पण आता ती महिला या जगात नाही. तिचा बदला देखील पूर्ण झाला आहे. आता हे मृत्यूसत्र थांबवले पाहिजे. म्हणूनच तुमच्या मदतीसाठी मी इथे आलो आहे. तुम्ही सर्व माझ्यासोबत त्या जंगलात चला. पुढे काय करायचे ते मी करतो. मांत्रिक सर्वांना दिलासा देत म्हणाला. आतापर्यंत जे घडले ते सर्व ऐकून काय करायचे म्हणून जो तो आपापसात चर्चा करू लागला. मांत्रिकाने त्या स्त्रीला मदत केल्यामुळे हे एवढे नुकसान झाले आहे. आता मांत्रिकाचे ऐकायचे की नाही, जो तो संभ्रमात होता. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.